नवीन प्रभाग रचनेनुसार आता निवडणुका होणार आहेत। प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्यात। त्यामुळे ओबीसी आरक्षणासह आता निवडणुका पार पडणार आहेत। 2017 प्रमाणे महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड आणि प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहे। त्यामुळे 27% ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। तर वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। सुप्रीम कोर्ट साहेबांनी, आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका फेटाळल्या आणि सांगितलं की जे काही सरकारच्या अधिपत्याखाली आहे, हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे, आणि त्याच्यावरच्या त्याप्रमाणे त्या होणार आणि त्यासुद्धा ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार। हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म्ड केलं। मला मनापासून आनंद, मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे। सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो। तुर्तास जे इलेक्शन होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे, त्याच्यात 27% ओबीसी आरक्षण हे कायम राहणार आहे आणि वॉर्ड, गट, गण रचना करण्याचा अधिकार हे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहे, असं आज परत कोर्टाने म्हणलेलं आहे। बघा, अशा याचिका आता जशा निवडणुका जवळ येतील तशा वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात येण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। अशा याचिका येतील, पण कोर्टाने तोच स्टँड मेंटेन केलाय जो त्यांनी 6 मेला सांगितलं होतं। तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कामाच्या आधारावर निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि अत्यंत नम्रतेने या ठिकाणी नमूद करतो की केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा तुम्हाला कामाच्या आधारावर फडकलेला दिसेल। पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थेतील, ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका घेण्यात यावा। परंतु काही जातीवादी आणि खोडसर लोकांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काही रिट याचिका दाखल केल्या होत्या। त्यावर आज त्यांच्या तोंडावर मारलेली सुप्रीम कोर्टाने चपराक आहे ती। खरं तर ओबीसींना न्याय देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने दिलं। सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो।